जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 7वा आणि ओवी क्रमांक 21 ते 21 असा आपला मागच्या वेळेला अभ्यास झाला होता. थोडक्यात आपण 21व्या ओवीपाशी येऊन थांबलो होतो. थोडा एक आठवड्याचा खंड पडलेला आहे. खरं खंड नाही पडलं, पण बराच काळ गेला. मागच्या सोमवारी आपलं वाचन झालं आणि हा शुक्रवार म्हणजे जवळपास जवळपास 2 आठवडे. आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला एवढा काळ पुरेल परमार्थ विसरण्यासाठी. माझ्याबद्दल बोलतोय, कारण प्रपंचाचं विस्मरण नाही होत, पण परमार्थाचं इतक्या लवकर होतं की काय आपला विषय सुरू होता, कुठपर्यंत आपण आलो होतो, काय आपल्याला आता बघायचं आहे, काय अभ्यासायचं आहे, सगळ्याचं विस्मरण व्हायला लागतं. हरकत नाही. आदरणीय मकरंद बुवांची रामकथा अमेरिकेतली, कॅलिफोर्नियातली विशेषतः फार सुंदर झाली. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये ती संपन्न झाली असं म्हणूया. आणि त्याच्यामुळे थोडा वेळापत्रकामध्ये बदल करावा लागला, पण आता आपलं नियमित वाचन दर शुक्रवारी होईल. आज अजून एक खास गोष्ट म्हणजे आज विशेष दिन याच्यासाठी की भारतातल्या तिथीप्रमाणे परमपूज्य काकांचा आज वाढदिवस आहे. काकांना 90वं वर्ष आज लागलेलं आहे. त्यानिमित्ताने परमपूज्य काकांना आज मुरगुडमध्ये 90 दिव्यांनी ओवाळण्यात येणार आहे. कदाचित तो कार्यक्रम आता तिकडे सुरूही असेल. या निमित्ताने आपण पुन्हा एकदा विशेषे करून सद्गुरू परमपूज्य काकांचं स्मरण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या अधिष्ठानावरती हे कार्य आपलं सुरू आहे, त्यांचं पुन्हा विशेष करून स्मरण केल्यामुळे नुसत्या स्मरणाने सुद्धा आपल्याला पुण्य लाभलेलं आहे, असा माझा दृढ विश्वास आणि श्रद्धा आहे. तर मी जसं म्हणालो त्याप्रमाणे 21व्या ओवीपर्यंत आपला अभ्यास थांबला होता. करूया, पटकन उजळणी करूया. आपण जरी 5व्या श्लोकाचा मागच्याला विचार केला तरी 4थ्याचा थोडासा आपण एक संदर्भ घेऊया, कारण आपला चालू विषय पुन्हा एकदा नीट कळावा आपल्याला म्हणून. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतीरष्टदा. हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंतांनी माझी जी प्रकृती आहे ती 8 प्रकारांनी कशी भिन्न होते हे आपल्याला समजून सांगितलं. श्लोक क्रमांक 4 मध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे 5 आणि मनबुद्धी, अहंकार. आपण हा विचार केला की इथे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे जे आपल्या अनुभवातली ही महाभूत आहेत, पंचमहाभूत आपण ज्यांना म्हटलं, असा त्याचा अर्थ या श्लोकात होत नाही. हे सगळं आपण बघितलं. उजळणी सुरू आहे आपली. मी फक्त स्मरण करून देतोय तुम्हाला, कारण त्याचं स्मरण करून देण्याचं कारण आहे काय की या सगळ्यांचं कारण आपल्याला बघायचं आहे आणि तो संदर्भ पुढच्या श्लोकांना फार महत्वाचा आहे. म्हणून मी हे पुन्हा एकदा बोलतोय की आपल्याला ज्या पंचमहाभूतांचा अनुभव आहे, पृथ्वीचा अनुभव आहे, आपल्याला स्पष्ट डोळ्याने दिसते, हाताला टणकतीचा स्पर्श कळतो, गंध येतो वगैरे वगैरे. जल, अग्नी, वायू डोळ्यांनी दिसला नाही तरी आपल्या अनुभवाचा विषय आहे. आणि आकाश, तर यांचा जसा स्थूल अर्थ घ्यायचा नाही तर त्याचं कारण समजून घ्यायचं. तर त्याचं कारण म्हणजे ते तन्मात्रा, हा जो आपण मागच्या अभ्यास केला होता, तन्मात्र म्हणजे केवळ तेच, असा आपण अभ्यास केला होता. आणि केवळ तेच याचा अर्थ पंचीकरण होण्याच्या आधीचं महाभूत. म्हणजे थोडक्यात पृथ्वीचं कारण
म्हणजे पृथ्वी तन्मात्र, जलाचं कारण जल तन्मात्र. अगदी त्याप्रमाणे मनबुद्धी अहंकार इथे जे शब्द आलेले आहेत, मन म्हणजे माझ्या मनाला हे पटत नाही किंवा माझं मन बेचैन आहे, हे जे मन आपल्याला जरी दिसत नसलं तरी आपल्या सर्वांना त्याचा अनुभव असतो, त्या मनाबद्दल इथे बोलणं सुरू नसून त्या मनाचं कारण. मग त्या मनाचं कारण अहंकार असं आपण शिकलो. कारण मनाचं काम काय आहे? संकल्प विकल्प करणं. संकल्प विकल्प कोण करतो? ज्याला काहीतरी हवं असतं तोच संकल्प करेल ना. तुम्ही जर संकल्पच केला नाही इथे वाचनाला प्रत्यक्षात उपस्थित राहण्याचा, म्हणजे ही इच्छाच जर झाली नाही, तर मग विकल्प कशाला येतील ना? गाडीने जायचं का, ऑनलाईन ऐकायचं का, कोणाबरोबर तरी जायचं, ज्याला आपण शुद्ध मराठीत राईड शेअरिंग वगैरे म्हणतो. हे हे कोणाला निर्माण होतात? त्यांना काहीतरी हवं आहे. म्हणजेच ज्याच्याकडे अहंकार आहे, ज्याला साध्या भाषेमध्ये जीव म्हणतात, ज्याला कर्ता असं म्हणतात. जिथे मनाचं कारण, आचार्यांनी सांगितलं, मनाचं कारण लक्षात आपल्याला घ्यायचं आहे, तो म्हणजे अहंकार. तसं बुद्धीचं कारण म्हणजे ही जी समष्टी बुद्धी आहे, त्याच्यातून आपल्याला जी प्राप्त झाली, मी फार बुद्धिवान आहे असं मला जे वाटतं, ज्या बुद्धीच्या आधारावर मला वाटतं, ती बुद्धी ज्या बुद्धीतून आपल्याला मिळाली ती समष्टी बुद्धी, ज्याला महत्तत्व असं म्हणतात. त्यामुळे इथे बुद्धीचा अर्थ महत्तत्व असा होतो. आणि अहंकार, जो सूक्ष्म अहंकाराचा इथे उल्लेख आहे, त्याचं कारण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की अव्यक्त नावाचं तत्व. कारण अव्यक्त का? तर जन्म घ्यावा लागेल वासनेची संज्ञा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते अगदी पाठ झालंय आता सगळ्यांना. तर वासनेनी आपला जन्म, आता हे व्यष्टीच्या बाबतीत झालं. समष्टीच्या बाबतीत जरी विचार केला तरी प्रलय झाल्यानंतर जेव्हा पुनर्निर्मितीची सुरुवात होते, तेव्हा प्रलय होण्याच्या आधी जी बीज असतात, जे जीव असतात, ज्यांना मुक्ती मिळालेली नाही, त्यांचं काय होतं? काय जबरदस्त आहे बा हे कर्माचं प्रकरण. कल्पांत झाला तरी सुटका नाही आहे त्याच्यात, प्रलय झाला तरी सुटका नाही. काम झालं नसेल, तुम्हाला त्या एका डब्यामध्ये ठेवण्यात येतं सुरक्षित. त्या डब्याचं नाव आहे अव्यक्त. डबा गमतीने याच्यासाठी म्हणालो की मागच्याला आपण ते बिया बिया कशा पूर्वीच्या काळी साठवत असत लोक, त्याचं उदाहरण पाहिलं होतं. ते जे बीज असतं, की जी शेती संपली, कापणी झाली, आता सगळी धनधान्याने कोठारं भरली, आता पुढच्या पावसाळ्यापर्यंत ते बियाणं जपून ठेवावं लागतं ना. पण आता पेरणी होणार एकदम पुढच्या पावसाळ्याच्या आधी. मग ते पूर्वीच्या काळी राखेमध्ये म्हणा किंवा कडुलिंबाच्या पाल्यामध्ये, की जेणेकरून त्याला कीड लागणार नाही, अशा पद्धतीने ते ठेवल्या जायचं. जरी वरचं थोडंसं त्याचं आवरण खराब झालं तरी जोपर्यंत त्याच्यामध्ये अंकुर फुटण्याची क्षमता आहे, आतल्या भागाला जोपर्यंत त्या धक्का लागत नाही, तोपर्यंत ते बीज सुरक्षित समजलं जायचं. या पद्धतीने पूर्वीचं उदाहरण आहे ते. असं त्या वासनांचं बीज ज्या सुरक्षित पद्धतीने ज्या तत्वात ठेवल्या जातं, ज्या डब्यात मी उदाहरणासाठी म्हटलं, ते त्याला अव्यक्त असं म्हणतात. आणि ते अहंकाराचं कारण, असा अहंकार या शब्दाचा अर्थ. आणि मग आपण बऱ्याच वेळा तोही विचार केलेला आहे की जन्म झाल्यानंतर त्या वासनेनुसारी आपण जे काही कर्म करून ठेवलेले आहेत, त्यातलं जे प्रारब्धाचं गाठोडं आपण घेऊन येतो, त्याप्रमाणे त्या त्या जीवाला ते ते भोग मिळावे, याच्यासाठी एक तर ते वासना कुठे असते? ती मूलाधार चक्रात, असं शास्त्र सांगतं. आणि त्याच्यावर कोणत्या देवतेची स्थापना केली आहे? गणपती. मूलाधार स्थितोसी नित्यम, हा विचार बऱ्याच वेळा केलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी छान स्पष्ट आपल्याला माहिती असल्या, एकमेकांशी कशा त्या जुळलेल्या आहेत, की आपला कुठेही गोंधळ होत नाही. असं होतं. आपल्याला आता एवढाच विचार करायचा आहे त्या श्लोकातला, की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, ही जी अष्टधा प्रकृती आहे, इथे स्थूल विचार न करता त्याचं कारण असा विचार करायचा. आणि मग पुढचा श्लोक आपण बघितला होता, अपरिमित स्तन्याम प्रकृतीम विद्यमे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. आता हळूहळू आपल्या लक्षात येईल की श्लोक क्रमांक
5 आणि 6, 5 मागच्या वेळेला झाला होता, आपण उजळणीच करतो अजून थोडंसं, थोडीशी जास्त उजळणी, कारण मी जसं म्हणालो खंड पडला यावेळेला. पण या 5, 6 आणि 7 याच्यामध्ये कारण, आपण कार्याकडून कारणाकडे जातोय हे आपण आत्ता बघितलं. म्हणून पृथ्वी न म्हणता पृथ्वीचं कारण पृथ्वी तन्मात्र, अग्नी न म्हणता अग्नीचं कारण अग्नी तन्मात्र, असा हा जो आपण आता विचार केला, तो संदर्भ पुन्हा एकदा जागा याच्यासाठी केला की 5व्या श्लोकाच्या अर्थामध्ये भगवंत म्हणतात आहे की हे महाबाहो अर्जुना, ही माझी अपरा प्रकृती आहे. आत्ता जे आपण वर्णन पुन्हा एकदा उजळणीच्या निमित्ताने ऐकलं, त्या आठांचा जो गट आहे असं म्हणूया, त्याला एकच नाव द्यायचं असेल तर भगवंतांनी त्याला अपरा प्रकृती असं म्हटलं आहे. आणि अपरा शब्द म्हटल्याबरोबर अर्थातच परा आलंच. आणि म्हणूनच भगवंत पुढे म्हणतात की हिच्याहून भिन्न. आता हिच्याहून भिन्न म्हटल्यानंतर हिच्या लक्षणांशी न जुळणारी असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. हिच्याहून भिन्न जी जीवस्वरूप प्रकृती आहे, की जिने हे सारे जग धारण केले आहे, इदम जगत धार्यते, त्या माझ्या पराप्रकृतीला जाण. मे पराम विद्धी, विद्धी म्हणजे जाण. विद्धी हा शब्द भगवद्गीतेत पुष्कळ वेळा येतो, याच अर्थाने येतो. आणि आपण मागच्याला विचार केला होता की अपरा प्रकृती जी आहे ती निकृष्ट आहे, ती अशुद्ध आहे आणि संसार बंधनात्मिका आहे. कारण अपरा म्हणतोय पण आपण थोडक्यात कशाबद्दल बोलतोय? जड प्रकृतीबद्दल बोलतोय. आणि आपल्याला माहिती आहे की जडापेक्षा चेतन हे नेहमीच श्रेष्ठ असतं. हे त्याच्यासाठी फार कुठल्याही वेदांताची गरज नाही, व्यवहारात सुद्धा हा नियम अबाधित आहे. त्यामुळे ही जी अपरा प्रकृती आहे ही निकृष्ट आहे, अशुद्ध आहे, अनर्थकारी आहे, वगैरे वगैरे. आणि परा अगदी त्याच्या विरुद्ध, कारण भिन्न प्रकृती म्हटल्यामुळे ती प्रकृष्ट आहे, म्हणजे उत्कृष्ट आहे, सर्वोत्कृष्ट आहे. क्षेत्रज्ञ लक्षणा अशी ती आहे. ती प्राण धारणेच्या निमित्ताने ती या भूतांचं धारण करते, आत्मभूत आहे, विशुद्ध आहे, वगैरे वगैरे. हे सगळं आपण मागच्या वेळेला त्याचा अभ्यास केला होता. माऊलींनी 19 क्रमांकाच्या ओवीमध्ये पुन्हा एकदा साम्यावस्थेचा उल्लेख केला होता, आपण त्याचाही अभ्यास केला की तेव्हा ती गुणसाम्यावस्था कशी असते, मग ती गुणक्षोभिणी ती माया कशी होते, या जगाची निर्मिती कशी होते, वगैरे वगैरे. महत्वाचा, उजळणीच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा इथे एवढाच लक्षात ठेवायचा की जी चेतन प्रकृती म्हटलेला आहे, ज्याला इथे जीव चैतन्य म्हटलेला आहे किंवा ईश्वर चैतन्य, असे शब्द नाही आहे आलेले श्लोकामध्ये, पण त्याचा अर्थ तो होतो जीव चैतन्य व्यष्टीच्या दृष्टीने, ईश्वर चैतन्य समष्टीच्या दृष्टीने. तर लक्षात ठेवण्याचा मुद्दा एवढंच इथे आहे त्याचा, की तो याचं धारण करतो, धारणा करतो. कशाची? हे जे दुसरी अपरा प्रकृती आहे त्याची धारणा कोण करतो? ही पराप्रकृती करते, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य. आणि जीव या शब्दातच आपण हळूहळू त्याचा अर्थ बघणार आहोतच, पण जीव म्हटल्यानंतरच त्याच्यामध्ये अविद्या आलीच. अविद्या विशिष्ट साभास चेतन अशी त्याची शास्त्रीय व्याख्या आहे, आणि माया विशिष्ट साभास चेतन अशी ईश्वराची व्याख्या आहे. त्यामुळे समष्टीच्या दृष्टीने विचार करताना मायेचा विचार करावा लागतो, व्यष्टीच्या म्हणजे पिंडाच्या दृष्टीने, पिंड किंवा ब्रह्मांड. व्यष्टी समष्टी कठीण वाटत असतील शब्द, आपण ब्रह्मांड आणि पिंड असंही म्हणू शकतो. पिंड म्हणजे व्यष्टी, ब्रह्मांड म्हणजे समष्टी. महत्वाचा काय मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला? धारणा कोण करतं? तर ही धारणा करते. आणि ती धारणा करते, ही प्रकृती जी आहे ती धारणा करते, म्हणजे कशी करते ह्याचाही आपण मागच्याला विचार केला होता, आठवत असेल तर. की ज्याच्यामुळे, आणि छान बारकावा पुढे आला होता आपल्यासमोर साधनेचा, तो जर नीट पटला, आणि नुसता पटून चालत नाही, ठसला, तर जे महाभय आहे मृत्यूचं ते नाहीच होतं. कारण जर मी या देहाला धारण केलं असेल तर श्रेष्ठ कोण झालं? म्हणजे कोणाच्या अस्तित्वावर कोणाचं अस्तित्व अवलंबून आहे? मी आहे म्हणून हा देह आहे, कारण जर मी देहाचं धारण केलं असेल, हा सगळा विचार आपण मागच्याला केला होता. पण झालं काय आहे? उलट. हा आहे म्हणून मी आहे. आता एवढा मोठा गोंधळ जिथे होतो तिथे पुढचा सगळाच गोंधळच आहे, मग सगळं, मग सावळा गोंधळ आहे. आणि तोच आपल्या आयुष्यामध्ये सुरू होतो. आणि मग समर्थ वर्णन करतातच आहे, भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे.
भयातीत कोण आहे सांगून टाकतात पुढच्या ओळीत. भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, वगैरे. कारण द्वैत दिसेना याचा अर्थ काय, संतांनी हा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे की याचं अधिष्ठान, याचं खरं कारण कोण आहे, मागे मागे जात, की जो आपला आत्ताचा मूळ विषय आहे. आणि इथे अनेन जीवेनात्मनानुप्रविश्य हा जो छांदोग्य उपनिषदातला श्लोक आहे त्याचा उल्लेख इथे आला. मागच्या आपण तो पूर्ण श्लोक बघितला होता, त्याचा अर्थ बघितला होता. पण आता उजळणी सुरू असल्यामुळे मी हे सगळं सविस्तर पुन्हा एकदा घेणार नाही. ज्यांचं मागच्या वेळेला येणं जमलं नसेल त्यांच्यासाठी ध्वनिमुद्रण उपलब्ध करून दिलेलं आहे नेहमीप्रमाणे. आणि यानंतर आपण 6 क्रमांकाचा श्लोक तिथपर्यंत मागच्या वेळेला येऊन थांबलो होतो. मागच्याला मी तो एकदा वाचलाही होता. आज पुन्हा वाचूया, इथून आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. एतद्योनिनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. पदच्छेद आहे त्याचा, एतत् योनिनी भूतानी. एतत् योनिनी म्हणजे एतत् योनिनी भूतानी सर्वाणी इति उपधारय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा, असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहे संपूर्ण भूते म्हणजे सर्वाणी भूतानी. वरच्या ओळीतलं जे आहे सर्वाणी भूतानी म्हणजे संपूर्ण भूते परा अपरा प्रकृती कारणवान आहेत. म्हणजे या 2 प्रकृतींपासून एतद्योनिनी म्हणजे या 2 प्रकृतींपासून पूर्ण भूते उत्पन्न झाली आहेत असे जाण. अर्थातच प्रकृती विशिष्ट असलेला मी म्हणजे अहम सर्व जगाच्या कृत्स्नस्य जगतः उत्पत्तीचे म्हणजे प्रभवः व प्रलयाचे म्हणजे प्रलयः स्थान आहे. दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत इथे. इथे कृत्स्नस्य असा एक शब्द आलेला आहे. मला वाटतं मागच्या वेळेला आपण एकदा बघितला होता. कृत्स्न असा तो शब्द आहे. कृत्स्न याचा अर्थ संपूर्ण असा होतो. तो कृष्ण शब्द नाही हा. कृष्ण शब्द वेगळा, हा कृत्स्न. कृत्स्नस्य म्हणजे संपूर्ण सर्व जगाच्या उत्पत्तीचे. कृत्स्नस्य जगतः संपूर्ण जगाच्या. आणि प्रभव याचा अर्थ उत्पत्ती असा होतो आणि प्रलय. आणि जेव्हा प्रभव आणि प्रलय म्हणजे उत्पत्ती आणि संहार याचा उल्लेख असतो तेव्हा मधली जी स्थिती तिचा स्वीकार करायचा असतो, ते अध्याहृत असतं असा त्याचा अर्थ आहे थोडक्यामध्ये. ते जी परा आणि अपरा प्रकृती कारणवान आहे. पुन्हा एकदा आपण जो आपल्याला छान अर्थ समजून घ्यायचा आहे, कारण आपला जो चालू विषय आहे त्याचा संदर्भ नीट आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणून मी कारणांकडे गेलो परत. पृथ्वी तन्मात्रापासून आता 8वा सगळा आता आपण बोललेलो ही संपूर्ण भूते. आता भूते म्हटल्यानंतर मी चुकून हात पुढे गेला त्यामुळे समोर बसलेले जरा दचकले. पण आपण पाहिलं ते की जे जन्माला आलेलं आहे ते सर्वांना भूत असं म्हणतात. भूभवती जे जन्माला आलेलं आहे, जे निर्माण झालेलं आहे त्याला असं म्हणतात. या अर्थाने आपण सगळेच त्या गटामध्ये अतिशय सुंदर भूत नावाच्या बसतो. त्यामुळे दचकण्याचं काही कारण नाही. संपूर्ण भूते ही काय आहेत. जर पृथ्वी तन्मात्रापासून सुरुवात आपण केली असेल त्या अपरा प्रकृतीचं आणि परा प्रकृतीचं वर्णन आता आठवायचं आहे. परा प्रकृती श्रेष्ठ आहे म्हणूनच तिला परा म्हटलेलं आहे, ज्याला जीव चैतन्य ईश्वर चैतन्य म्हणतात. तिने याचं धारण केलेलं आहे त्यामुळे ती चेतन प्रकृती म्हणूया, ही अचेतन प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे साध्या भाषेमध्ये. त्यामुळे जी संपूर्ण भूते आहे ही परा आणि अपरा प्रकृती कारणवान आहेत. मग ते सजीव असतील किंवा निर्जीव असतील, बरोबर आहे. अचेतन किंवा निर्जीव आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये नुसती अपरा प्रकृती आहे. पण चेतन असतील तर तिथे परा आणि अपरा या दोन्ही. पण काही जरी असलं तरी ही जी सर्व भूते आहेत ही काय आहे, परा अपरा प्रकृती कारणवान. हा जो शब्द आपल्या समोर आहे त्याचा अर्थ काय झाला
की प्रकृतीचं कारण असलेली ती आहेत म्हणजे काय आहे? ती प्रकृतीचं कार्य आहे. आपण हा शब्द मागच्या आणला होता. प्रकृतीचं त्यांचं कारण असेल तर हे प्रकृतीचं काय झाले? ही संपूर्ण भूते ही कार्य झाली आणि या दोन प्रकृतींपासून संपूर्ण भूते उत्पन्न झाली आहेत. अर्थ तोच झाला पुन्हा, असे जाण. पण पुढे भगवंत लगेच काय म्हणतात आहे? अर्थातच या प्रकृती विशिष्ट, हा प्रकृती विशिष्ट जो शब्द आहे तोही फार समजून घ्यावा लागतो. आपण फार मागे जात नाही, पण तेवढा एक उल्लेख करतो. आपण 7व्या अध्यायाला सुरुवात केली आहे आणि 7व्या अध्यायात आपण काय बघितलं होतं? तत्पदाच्या अध्यायांना सुरुवात झालेली आहे, आठवतं? आणि तत्पदाचा वाच्यार्थाचा आपण विशेषतः विचार करतोय. सातत्याने संदर्भ सोडायचा नाही, विसरायचा नाही. म्हणजे आपण कोणाचा विचार करतो आहोत? ईश्वराचा विचार करतो आहोत. म्हणजेच आपण सगुण निराकाराचा विचार करतो आहोत. मी कारणाच्या दृष्टीने बोलतोय. सृष्टीच्या दृष्टीने म्हटलं तर सगुण साकारच म्हणता येईल, कारण डोळ्याला धडधडीत दिसतंय की हे जग, आणि तो जे सगळं झालं असेल तर तेच आपण बघतो आहोत. म्हणून इथे प्रकृती विशिष्ट याचा अर्थ काय आहे? प्रकृतीच्या संदर्भात बोलणं सुरू आहे. म्हणून का स्पष्ट केलं मी हे? हा संदर्भ सोडला तर निर्गुण निराकारच आहे. मग मग काही बोलताच येत नाही, ते बोलती बंद होते, कारण बोलण्याची सोयच नाही. प्रकृतीचा संदर्भ घेतल्यामुळे बोलणं तरी शक्य आहे. म्हणून प्रकृती विशिष्ट असलेला मी, म्हणजे इथे मी, भगवंत जिथे मी असं म्हणतात, इथे मी ईश्वर या भूमिकेतून बोलतात आहे. सर्व जगाच्या उत्पत्तीचे आणि मी प्रलयाचं स्थान आहे. म्हणजे पहा, विचार केला तर एकाच वाक्यामध्ये पहिले एका वाक्यात म्हणतात या प्रकृतीने भूते उत्पन्न झाली, लगेच पुढच्या वाक्यात काय म्हणतात? की अरे मी त्यांचं स्थान आहे, म्हणजे माझ्यामुळे मी त्यांचं मूळ कारण आहे. म्हणतात ते गमतीने म्हणाले होते की, म्हणून अर्जुन म्हणतो कधी कधी की नीट बोल भगवंता, गोंधळात टाकेल असं बोलू नको, व्यामिश्र बोलू नकोस. काय, आपला अभ्यास नसला, आपलं लक्ष नसलं की आपल्याला ते व्यामिश्र वाटतं बोलणं. ते कशासाठी बोलता? मी ती स्लाईड आपल्याला दाखवली, ती आठवत असेल तर. अधिष्ठान काय आहे, कुठून सुरुवात झालेली आहे, ते विसरल्याचा हा परिणाम आहे. ते विसरलं की म्हणजे व्यामिश्र वाटत. कारण प्रकृती याचा अर्थ इथे परा अपरा प्रकृती वर्णन आपण ऐकतो आहोत, पण थोडा प्रकृती शब्द पण थोडंसं समजून घेऊ. मला वाटतं आपण मागच्याला बोललो होतो त्याच्यावर, की प्रकृती याचा अर्थ कारण असा होतो, हेतू, कारण, काही संदर्भाने निमित्त सुद्धा म्हणता येईल त्याला. त्याला म्हणतात प्रकृती. आणि जे कार्य असतं, की जे हे जे कार्य आपण आत्ता ज्या संदर्भामध्ये कार्य हा शब्द बघतो आहोत, आत्ता आपण जे म्हणतो ना सर्व भूते उत्पन्न झाली, म्हणजे कार्य आहे त्या प्रकृतीचं, त्याला विकृती असं म्हणतात, त्याला विकार असं म्हणतात. उदाहरण उदाहरण दिलं की सोपं जातं. माती ही प्रकृती आहे आणि मडकं हा विकार आहे, विकृती आहे. आपण विकृती शब्द व्यवहारात ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने इथे वापरला जातच, कारण प्रकृतीमध्ये बदल झाला की त्याला विकृती म्हणतात, त्याला विकार असं म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे, जर शरीराच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपली सर्वांची एक प्रकृती असते शरीराची. ती जेव्हा ठणठणीत असते तेव्हा आपलं देहाकडे लक्ष नसतं, पण जेव्हा त्याच्यात काही बिघाड निर्माण होतो, आयुर्वेदाच्या भाषेत त्याला विकारच म्हटलेलं आहे. विकार निर्माण झाला, कफ म्हणा, वात म्हणा, पित्त म्हणा, 3 प्रकारचे विकार आपल्याला माहिती आहेत. तिथे सुद्धा विकार शब्द आहे, विकृती. पण तो जो शब्द आहे तो प्रकृतीच्या संदर्भाने सिद्ध होतो, बरोबर? म्हणजे काय, आपण सर्वांनी मिळून ठरवलं की ह्याला प्रकृती म्हणतात. आपण म्हणू प्रकृती कशी आहे? ती उत्तम आहे. उत्तम आहे म्हणजे ती जशी असायला हवी तशी आहे, सगळं ठीकठाक असावं अशी अपेक्षा असते की नाही, त्याला आपण प्रकृती म्हणतो. मग त्याच्यात विकार उत्पन्न झाला, त्याला विकृती म्हणतो. अजून एक उदाहरण घेऊ. समजा असं होऊ नये पण झालं, एखाद्या ऍक्सिडेंट झाला आणि पाय फ्रॅक्चर झाला समजा, तर बऱ्याच वेळा असं होतं की ते फ्रॅक्चर पूर्ण दुरुस्त होत नाही. पहा, तो पाय म्हणा, हात म्हणा, असं काहीतरी वाकडा होतो आणि मग डॉक्टर सांगतात की नाही आता हे असंच राहणार आयुष्यभर. आता आपण मान्य करतो ते दुर्दैवाने, कारण त्याला उपायही नसतो आणि
तसं फारसं त्यांनी बिघडत नाही या दृष्टीने. त्यामुळे समजा पाय वाकडा झालेला आहे, फ्रॅक्चर झाला, ऍक्सिडेंट झाला. आता हा जो वाकडा पाय आहे त्याला आपण काय म्हणतो, विकृती किंवा विकार निर्माण झाला. पण हा विकार आहे हे कशाच्या संदर्भाने म्हटलं? सरळ पायाच्या दृष्टीने. सरळ पाय आहे म्हणून वाकड्या पायाला विकृती म्हणते. आलं लक्षात? संदर्भ कसा महत्वाचा आहे. आणि नुसतं ते नाही, आत्ता आपल्याला जो बारका वगैरे बघायचा आहे पुढचा, जो आजच्या चालू संदर्भामध्ये सरळच पाय वाकडा झालेला आहे. म्हणजे काय? प्रकृतीत बदल होऊन विकृती झालेली आहे. मग इथे काय सांगण्यात आलेलं आहे? हे जे बदल झालेले समोर दिसतात आहे, ज्याला आत्ताच्या भाषेत म्हणायचं झालं तर विकार, विकृती, त्याच्या मागे मागे जेव्हा मी जातो तेव्हा मी प्रकृतीपर्यंत पोहोचतो. आणि मी किती मागे जायचं, मी किती मागे गेलो याच्यावर ठरतं की मी परापरापर्यंत जाऊन थांबलो आहे का मी त्याचंही जे मूळ कारण आहे, जे ईश्वराने आता दुसऱ्या चरणामध्ये आपल्या समोर ठेवलं भगवंतानी, की प्रकृती विशिष्ट असलेला मी सर्व जगाच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे स्थान. आचार्य सांगतात, कारण इथे योनी शब्द आलेला आहे ना, एतद योनिनी भूतानी, एतत योनिनी. योनी ही म्हणजे कारण, आणि प्रकृती द्वयद्वारेण अहम सर्वज्ञ ईश्वरो जगत कारणम. छान आचार्याने त्याचं स्पष्टीकरण केलं. प्रकृती द्वयद्वारेण, या ज्या द्वय म्हणजे दोन, या ज्या दोन प्रकृती आहेत, परा आणि अपरा, यांच्या द्वारेण तृतीय, अहम सर्वज्ञ ईश्वरो जगत कारणम. संपूर्ण जगताचं अर्जुना कारण कोण आहे? अंतिमतः मीच आहे. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जै स्थूलाची या अंगा घडे, तै भूत सृष्टीची पडे टाकसार. आता माऊलीने एक सुंदर दृष्टांत आपल्या समोर आणलेला आहे आणि हाच दृष्टांत पुढच्या 5 ओव्यांमध्ये सुरू राहणार आहे. फार सुंदर दृष्टांत, की ही जी सूक्ष्म प्रकृती ती भूम्यादी स्थूल रूपाने परिणामाला पावते. सूक्ष्म प्रकृती म्हणजे कोणती? तन्मात्रा. आपण त्याचा विचार केला की त्याचं कारण झालं. ती जी प्रकृती आहे ती भूम्यादी स्थूल रूपाने, मग तीच स्थूल होते. पृथ्वी तन्मात्र पासून स्थूल पृथ्वी तयार होते. साध्या भाषेमध्ये ती त्या परिणामाला पावते. तेव्हा काय होतं? प्राण्यांच्या उत्पत्तीची जणू काही, आता तो जणू काही शब्द त्याच्यात घालून घ्यायचा, टाकसाळ सुरू होते. टाकसाळ म्हणजे जो कोणाला मराठीच संस्कृत सारखं वाटायला लागलाय. टाकसाळ म्हणजे नाणी तयार करण्याचा जो कारखाना असतो ना, माहिती असेल ते बऱ्याच जणांना, टाकसाळ असं म्हणतात. आणि म्हणून माऊलीने एक छान दृष्टांत दिलाय की काय होतं तर प्राण्यांच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते. टाकसाळीमध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारची नाणी तयार करतात, कारखानाच असतो तो. म्हणून कारखाना हा जणू काही हा कारखाना आहे प्राण्यांच्या उत्पत्तीचा. ह्या दृष्टीने तो दृष्टांत आहे. चतुर्विध ठसा उमटो लागे अपैसा, मोला तरी सरिसा परी थरची आनान. मग त्या प्राण्यांवर काय होतं? जरायुज, अंडज पाहिजे, ते शब्द चुकलाय, तो अंजड लिहिलाय त्यांनी, ते अंडज पाहिजे. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज असा 4 प्रकारांचा ठसा आपोआप उमटू लागतो. परंतु सर्वांची जीवदशा, बद्धावस्था आणि जन्म मरणादी अवस्था सारखीच असल्यामुळे परमार्थ दृष्टीने सर्व प्राणीरूपी नाण्यांची किंमत एकच, की व्यवहार दृष्टीने पूर्वकर्मानुसार त्यांच्या जाती भिन्न. म्हणून म्हणलं अतिशय सुंदर दृष्टांत आहे माऊलींचा. दृष्टांत आहे की बोलण्याची गरजच नाही. अप्रतिम दृष्टांत आहे की एक करूया आपण कल्पना की नाणी बनवणं सुरू आहे समजा एखाद्या नाण्याच्या कारखान्यामध्ये, आणि अशी करूया कल्पना की सगळी नाणी जणू काही सोन्याचीच आहेत. म्हणजे पहा, परमार्थ दृष्टीने जे म्हटलेलं इथे, म्हणजे तत्वतः पाहिली तर सगळी नाणी सोन्याचीच आहेत. सोनं ते सोनंच आहे शेवटी. पण अजून आपण
ते नाणं किती मोठं आहे, किती वजनदार आहे, त्याच्यावर काय छापलं आहे हे बोललेलं नाहीये व्यवहार दृष्ट्या. म्हणून इथे दोन प्रकारचे उल्लेख केले आहे. मोला तरी सरिसा परी थरची आना, म्हणजे प्राणीरूपी नाण्यांची किंमत एकच परमार्थतः, की व्यवहार दृष्टीने पूर्वकर्मानुसार त्यांच्या जाती भिन्न. आणि समजायला सोपं आहे, कारण सुरुवातीलाच त्यांनी जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज असे 4 प्रकार आपल्यासमोर मांडले आहेत. कोणाला जर माहिती नसतील, पटकन सांगतो, सगळे अभ्यासू आहेत त्यामुळे माहिती असेलच. जरायुज याचा अर्थ गर्भातून बाहेर आलेले प्राणी. मग त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी आहे, त्याच्यामध्ये इतर काही प्राणी आहेत. अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर येणारे प्राणी, त्याच्यामध्ये पक्षी विशेषतः. स्वेदज म्हणजे हे सगळे जीव जंतू आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्यांचा समावेश स्वेदजमध्ये होतो. आणि उद्भिज, उद्भिज म्हणजे जे पृथ्वीचं पोट फोडून बाहेर आलेले, म्हणजे सगळ्या वनस्पतींचा समावेश उद्भिजमध्ये होतो. आता कल्पना करा, संपूर्ण हे जी जगाची उत्पत्ती झालेली आहे, जगामध्ये ज्याला ज्याला आपण चेतन म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे, परा आणि अपरा या दोन्ही प्रकृतींचा समावेश असलेले जे चेतन प्राणी जन्माला किंवा जे निर्माण होतात, ते फक्त या 4च प्रकारचे असतात. या 4 प्रकारात ते कुठेतरी बसतात. आणि आत्ताचा जो दृष्टांत आपला सुरू आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी, जणू काही एक प्रकारचा ठसा. हे नाणं कोणतं आहे? जरायुज आहे, हे अंडज आहे, हे स्वेदज आहे, उद्भिज आहे. कल्पना केलेली. आता कल्पना करा, जर अंडज याचा अर्थ पक्षी होत असेल आणि जरायुजामध्ये मनुष्य आणि इतर प्राणी येत असतील, तर दोन्हीची किंमत सारखीच आहे का? तुम्ही सांगा. असं जर असतं, त्या मनुष्य देहामध्ये ज्ञानेश्वरी आणि दासबोध आणि भगवद्गीता आणि उपनिषदांचा अभ्यास करायला सांगितलं असता का? ज्या अर्थी सांगतात आहे त्या अर्थी या 2 देहांची किंमत अजिबात सारखी नाही. ती आम्ही करतो सारखी, हा भाग वेगळा. कारण हा देह ज्याच्यासाठी मिळाला, त्याच्यासाठी तो न वापरता जेव्हा मी कुत्र्या मांजऱ्यांसारखा, गाई बैलांसारखा जगतो, म्हणजे अन्न वस्त्रचा संबंधच नाहीये, निदान ते तरी घालतात, आता तेही कमी झालेलंच आहे. लवकर ती वेळ येईलच त्यांच्यासारखं, तोही विषय संपून जाईल, म्हणजे फक्त मग मैथून एवढंच एक उरलं. असा जर मी या देहाचा उपयोग करत असेल, तर मग माऊलींच्या टाकसाळीमध्ये माझं जे नाणं तयार झालंय मनुष्य देहाचं, त्याची किंमत त्या अंडज किंवा जरायुज याचे देणाऱ्या इतर प्राण्यांसारखी म्हणूया, आणि फारच तमोगुणी असेल तर उद्भिज. न हलणारे जागेवरून वनस्पती, वृक्ष, त्यांची इच्छा असली तरी बिचारे हलू नाही शकत जागेवरून. आणि म्हणून इथे म्हटलंय की व्यवहार दृष्टीने पूर्वकर्मानुसार त्यांच्या जाती भिन्न आहेत की नाही, त्याचं उत्तर अगदी निस्संदिग्ध हो असंच आहे. कारण तसं जर नसतं तर कर्मविपाकाचा दृष्टांत जो आहे, कर्मविपाकाचा जो सिद्धांत आहे, तो विफल ठरला असता. मग प्राप्य पुण्यकृताम लोकानुषित्वा शाश्वती समाहा, हे मागच्या अध्यायात सांगितलेलं विफल ठरलं असतं. तर माझं कर्म केल्यानंतर तिथून पुढच्या जन्मात, तिथून पुढे जर माझी साधक म्हणून प्रगती होणार असेल, अर्थातच माझं जे नाणं आहे मनुष्य देहाचं, ते जास्त मूल्यवान आहे. हा आपला विषय सुरू आहे. होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेणीजे भांडारा, भरे आधी शून्याचा गाभारा, नाणे यांची. अशा 84 लक्ष जाती निर्माण होतात. पुन्हा प्रत्येक जातीमध्ये किती जीव शरीरे असतात, म्हणजे कल्पना करा, 4 प्रकार प्राण्यांचे सगळ्या आपण आता बघितलं, त्याच्यामध्ये अर्थातच वनस्पती पण आल्या. आता नुसतं जरायुज जरी म्हटलं तरी त्या जरायुजामध्ये किती प्राणी आहेत? त्यातला एक मनुष्य प्राणी आहे. मग त्यात कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे, सिंह आहे, हत्ती आहे, वाघ आहे, मुंगी आहे. बहुतेक माहित नाही मुंगीचा जन्म कसा होतो, पण मुद्दा असा की अशा आणि असं जरायुज, असंच अंडजच, असंच उद्भिज आणि असंच स्वेदज, अशा 84 लक्ष जाती सांगितलेल्या आहेत. त्या निर्माण होतात. आणि पुन्हा त्या प्रत्येक जातीमध्ये जीवशरीर. आता कल्पना करा, नुसतं मनुष्य जात असं म्हटलं, किती आहेत आता?
साधारण 7 बिलियन नेहमीचा आकडा आपला. ते या ग्रहावरती, बाकी आपल्याला माहित नाही. ऐकले आपण आता ते रामकथेमध्ये सगळे लोक बुवांनी सांगितलेत. भुवः ओम भुहू भुवः स्वाहा महाजनाः तपः सत्यम वगैरे सगळे जे सगळे लोक आपल्या याच्यात सांगितलेले आहेत. म्हणून म्हटलं निदान या ग्रहापुरतं बोलायचं झालं 7 बिलियन. कल्पना करा किती असंख्य, म्हणजे अगणित हा शब्द सुद्धा तोकडा पडावा, इतके जीव जंतू केवळ या ग्रहावरती. आपण कल्पनाच करू शकत नाही की ह्या प्रतिक्षणी कितीतरी जीवांचं एक तर जन्म सुरू आहे, स्थिती सुरू आहे किंवा मृत्यू सुरू आहे. मग तो अगदी अमिबासारखा सिंगल सेल प्राणी असेल ते एकदम पूर्ण विकसित मनुष्यापर्यंत असेल. पण किती जीव जंतू या जगामध्ये जीवन जगतायत. हे मी सगळं का सांगतोय? मी काही पुन्हा शुद्ध मराठीत रॉकेट सायन्स नाही सांगत आहे. हे ज्ञान मी विसरून जातो आणि ज्ञान विसरल्याचा परिणाम काय होतो? अत्यंत अहंकारी मनुष्य मी होतो. कारण मला असं वाटतं जणू काही संपूर्ण विश्व हे माझ्याच भोवती फिरत आहे. माझं जे छोटंसं आहे विश्व, जणू त्याच विश्वाभोवती हे मोठं विश्व फिरत आहे. त्यामुळे मी असं केलं, मी तसं केलं, मी येऊ आहे तेव्हा आहे, हे जेव्हा जरा चढायला लागतो ना पारा, तेव्हा हे त्याच्यासाठी आहे बरं का. हे पुन्हा आपल्याला कुठल्याही परीक्षेत प्रश्न विचारणार नाही आहे कोणते 4 प्रकार, 4 पैकी 4 मार्क नाही. याचा उपयोग काय आहे? तो उपयोग असा आहे, जो करून घेतला तर इतके असंख्य जीव या जगात आहेत, त्यातला मी एक. आणि मी तर नेहमी सांगतो गमतीने की अहंकार जर फार असेल तर ऍस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करावा. या संपूर्ण ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये एका धुळीच्या कणा एवढा सुद्धा हा ग्रहच नाहीये. कल्पना करा त्या धूळ एवढ्या कणाच्या ग्रहावरती असलेला मी एक, आता धूळ एवढा सुद्धा म्हणू नये असा इतका क्षुद्र जंतू. शास्त्राच्या भाषेत क्षुद्र जंतूच म्हटलेला आपल्याला. जंतू म्हणजे पुन्हा तो जीव या अर्थात. आणि मी केवढं घेऊन बसतो अहंकाराचं ओझं. त्याच्यासाठी हे सगळं आठवायचं असतं. असो, किती जीव शरीरे असतात, त्या भांडाराची तर संख्याच जाणता येत नाही. अशा प्रकाराने प्राणीरूपी नाण्यांनी ब्रह्माचा गाभारा पुन्हा जणू काही भरून गेला आहे. जणू काही शब्द नेहमीसाठी लक्षात ठेवायचा, कारण सृष्टीचा संदर्भ गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे. ईश्वराची भाषा सुरू आहे. म्हणून इथे ब्रह्माचा अर्थही ईश्वराचा असंच करायला पाहिजे. ब्रह्माच्या दृष्टीने हे जगत अस्तित्वातच कारण नाही. आपण अजातवादाकडे जातो, मग ते आत्ता इथे बोलायचं नाही. त्यामुळे त्या ब्रह्माचा अर्थ ईश्वराचा करायचा. ईश्वराचा गाभारा भरून गेला आहे. ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवस टाक, मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. याप्रमाणे प्रकृतीच्या टाकसाळीतून एकाच वजनाची, एकाच योग्यतेची, पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली अशी पुष्कळ प्राणीरूपी नाणी पडतात. मग त्या नाण्यांच्या संपत्तीचा हिशोब कोण ठेवतं? प्रकृतीच ठेवते. कल्पना करा, अव्यक्त नावाचं तत्व आहे आणि त्याच्यातून निर्मिती आहे. आपण मगाशी शिकलो त्या अव्यक्त तत्वामध्ये जे बीज आहे, कोणाचं बीज म्हणजे जो जीव आहे बीजरूपी, त्याच्या आधीच्या कर्मानुसार त्याला पुढचा जन्म देण्याचं काम कोण करत आहे? इथे प्रकृती म्हटलंय, पण त्याचा अर्थ पराप्रकृती असा होतो. मग त्यालाच ईश्वर असं म्हणतात. कारण जगाची निर्मिती झाली तेव्हा नारायणांच्या नाभी कमलातून कमलच निर्माण झालं. त्याच्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, आपल्याला माहिती आहे. आणि ब्रह्मदेवाला काही कळलं नाही की तो कोण आहे, त्यांनी काय करणं अपेक्षित आहे. ते सगळी कथा आपण सोडून देऊ भागवतातली. पण नारायणांनी त्यांना ब्रह्मदेवाला काय केलं? तप करण्याचा आदेश दिला. आणि अत्यंत सहस्त्र वर्ष दिव्य तप, ज्ञान तप म्हटलेलं आहे त्याला, ब्रह्मदेवाने केलं. आणि मग नारायणाने त्याला उपदेश केला, काय? फिरून या जगाची उत्पत्ती कर. फिरून हा शब्द फार महत्वाचा. फिरून म्हणजे काय? जशी मागच्या वेळेला केली होती. आणि ते जीव आता जे पुन्हा मुक्त झालेले नाहीत, ज्यांचे ते आता आपलाचा संदर्भ हा सुरू आहे,
ज्यांच्या वासनारूपी ते जे बीज आहे, ते जे ठेवलेलं आहे अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये, त्याप्रमाणे तू या जगाची पुन्हा उत्पत्ती कर. आणि हा जो उपदेश नारायणाने ब्रह्मदेवाला केला त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. त्याच्यावरती मग ब्रह्मदेवाने चिंतन केलं, त्याचा अर्थ समजून घेतला आणि पुन्हा निर्मिती केली. त्याच्या आधी नारायणाला आशीर्वाद सुद्धा मागितला की इतकं इतकं महान कार्य मी करणार आहे, त्याचा मला अहंकार होऊ देऊ नको. पुन्हा गाडी कुठे आली? माझ्या एवढूशा विश्वात मी थोडंसं काहीतरी करतो आणि माझी अपेक्षा असते की सगळ्यांनी त्याचं काय करावं? कौतुक करावं. आज मी इतकी सुंदर भाजी केली, नुसती गिळली सगळ्यांनी, एकही एक जण एक शब्द बोलला नाही. तिथे राग इतका येतो की गिळलं हा शब्द वापरण्यात येतो. ते जेवले तसं नाही म्हणत, मग ते गिळली. कारण काय? कौतुक नाही केलं, इतकी सुंदर भाजी झाली. ब्रह्मांडाची उत्पत्ती केलेली आहे ब्रह्मदेवाने. पण किती सज्जन आणि किती हुशार तो होता ब्रह्मदेव, की त्याच्या लक्षात आलं की इतकं मोठं महान कार्य माझ्या हातून घडलं तर कदाचित मला अहंकाराची बाधा न लागो राजसा, म्हणून त्यांनी नारायणाचीच पुन्हा प्रार्थना केली. त्यामुळे मुद्दा हा सुरू आहे की याचा हिशोब कोण ठेवते? तर ती प्रकृतीच, ईश्वररूपी पराप्रकृती या नाण्यांच्या संपत्तीचा हिशोब ठेवते. म्हणजे काय? कोणता जीव केव्हा, कशाला आणि किती काळ जन्माला घालायचा. इट डझंट हॅपन बाय ऍक्सिडेंट इज द पॉइंट. जे आखोनी नाणे विस्तारी, पाठी तयाची आटणी करी, माझी कर्माकर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. कारण ही प्रकृतीच जगदुत्पत्तीच्या वेळी जरायुज एक, अंडज दोन, स्वेदज तीन आणि उद्भिज चार असे प्रत्येकावर आकृतींचे आकडे घालून पुन्हा त्या नाण्यांचा 84 लक्षाच्या संख्येने विस्तार करते. पुन्हा आपला तो दृष्टांत सुरू आहे अजून. आणि नंतर प्रलयकालाच्या वेळी त्या नाण्यांची आटणी करून साम्यावस्था निर्माण करते. ती साम्यावस्था जी आपण मागच्या वेळेला शिकलो, माऊलींनी ज्याचा उल्लेख केला होता, की जेव्हा फिरून प्रलयाची वेळ येते, प्रलय होतो, मग पुन्हा काय निर्माण होतं? गुणसाम्यावस्था. इथेच त्या मायेला प्रकृती असं म्हटलेलं आहे. प्रधान म्हटलेलं आहे. आपण अजून एक शब्द शिकलो होतो मायेला, प्रधान. आणि नंतर प्रलयकालाच्या वेळी त्या नाण्यांची आटणी करून साम्यावस्था निर्माण करते. आणि मधल्या काळामध्ये, म्हणजे उत्पत्ती आणि प्रलय याचा जो मधला काळ आहे, त्या नाण्याचे भांडवल धर्मा अधर्माच्या व्यापारात गुंतविलेले दाखविते. धर्माधर्माच्या म्हणजे धर्म अधर्माच्या व्यापारात ती गुंतवली. काय सुंदर माऊलींनी फुलवलाय हा दृष्टांत, की आता जो उत्पत्ती झालेली आहे, आता जो स्थितीचा काळ सुरू आहे, काही जे काही कोट्यावधी वर्ष म्हणा, जे काही या जगाचं आयुष्य आज आपल्याला शास्त्रज्ञ सांगतात ते गृहीत धरूया आपण. कशाचा काळ आहे हा? स्थिती म्हणजे काय? प्रपंच. प्रपंच म्हणजे काय? या 5 महाभूतांचा आपापसात चाललेला व्यवहार, त्याला प्रपंच म्हणतात. किंवा संसार, सुरूसर असा धातू आहे, जो सरत जातो त्याला संसार म्हणतात. ही व्याख्या विशेषतः म्हातारपणीत अजिबात ऐकायला आवडत नाही, कारण कोणालाच हे ऐकायला आवडत नाही. आता कोणी जो कोणी म्हणलं, आता करा हो जरा ज्ञानेश्वरीचा अभ्यास, तुमचा संसार तर सरून गेलाय किंवा सरत चाललाय, हे ऐकायला सुद्धा आवडत नाही मला. इतकी आसक्ती संसाराची म्हातारपणी सुद्धा असते. त्यामुळे संसार, प्रपंच हे काय आहे? धर्म आणि अधर्म याचा व्यापार. कारण एक तर तुम्ही धर्म करता, नाही तर अधर्म करता, पुण्य करता किंवा पाप करता. आणि त्याच्यानुसार ते वासनेनुसार त्याच्यातून नवीन वासना, त्याच्यानुसार नवीन जन्म सुरू आहे. हे चक्र कोट्यावधी वर्ष चाललेलं आहे चक्र. एक दिवस प्रलय होईल आणि मग काय होईल? त्या नाण्यांची आटणी होईल जणू काही. म्हणजे हे जे दृश्य जग आहे, स्थूल जग आहे, ते पूर्ण त्याची जणू काही आटणी होईल आणि एक साम्यावस्था नावाची एक अवस्था निर्माण होईल. माऊली पुढे म्हणते, हे रूपक परी असो सांगो उघड, जैसे ये परी येसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीच. परंतु हे रूपक असो, ज्या योगाने हा विषय स्पष्ट होईल असे आता सांगतो, ऐक. काय सारांश? प्रकृतीच नामरूपांचा अतिरेक करते, अतिसो, अतिरेक करते. अध्यारोपित नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. याचा अर्थ
आता छान कळू शकतो आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवरती की नामरूप दिसलं हा एक साधनेचा प्रकार आहे, परमपूज्य काका सांगतात. म्हणजे तेवढा शांत वेळ आपल्या आयुष्यात जर असेल, तेवढा शांत वेळ बहुतांश वेळेला स्मार्टफोन आपला बिघडला असेल किंवा सिम कार्ड चालत नसेल तरच मिळतो. पण अशी कल्पना करू की नाही आहे तो बाजूला काही कारणाने, आणि आपण डोळे उघडून आजूबाजूला बघतो आहोत शांतपणे, व्यवस्थित. शांतपणे शब्द खूप महत्वाचा आहे. नाहीतर फोन बाजूला असतो तेव्हा एकदा आपण टीव्ही बघत असतो, नाहीतर समोर लॅपटॉप असतो किंवा कोणाशी तरी भांडत असतो. त्यातलं काहीच करत नाही. अशी कल्पना करा, शांत बसतो आहोत मंदाताईंसारखं. तर जेव्हा समोरच्या वस्तू दिसायला लागतात तेव्हा हे असे विचार सुचतात. आता ते वस्तू दिसतात, पण टीव्ही दिसला समजा तर तो 42 इंची आहे, कालच 72 इंची पाहिला होता कॉस्कोमध्ये, हे आठवतं. पण जर सत्वगुण जागा असेल तर हे आठवतं की हा टीव्ही आहे नाही का, कशाचा बनलेला आहे, शेवटी काय त्याच्यामध्ये काच आहे. मागच्याला आपण बोललो होतो, काच कुठून आली? सिलिकापासून आली. सिलिका कुठून आलं? वाळूपासून आलं. वाळू कुठून आली? आता काय शिकलो आपण? ही इंद्रिय गोचर पृथ्वी, त्याच्या मागे काय आहे? इंद्रिय गोचर पृथ्वी तन मात्र. मुद्दा काय सुरू आहे? हा साधनेचा एक प्रकार आहे की समोर काहीही दिसलं तरी तिथून तिथपर्यंत पोचता येतं. पण हे कोण करतो? रामकृष्ण हरी. आलं असेल आपल्या लक्षात. किंवा काका म्हणतात, समोर एखादा मनुष्य दिसला त्याला सोलायचं म्हणे. गमतीने काका म्हणतात, सोलायचं म्हणजे काय? त्याला प्रत्यक्षात काही करायचं नाही, हातबीत लावायचं नाही त्याला. सोलायचं म्हणजे नाही तर आपलं केळं सोलायचं तसं नाही. त्याचा अर्थ असा आहे, कल्पनेनी त्याचे ते जे आहेत 5 कोश ते सोलायचे. आतमध्ये काय आहे? तो जो गोड केळीचा गाभा आहे, ज्याला स्वरूप असं म्हणतात. आणि म्हणून स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार करता येतो. जे जे देखिजे भूत, ते ते मानिजे भगवंत. त्याचं हे भाषांतर आहे बरं का केलेलं. त्याला म्हणतात सोडणं. व्यवहार हा व्यवहारासारखाच केला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आपण प्रापंचिक आहोत. नाहीतर काय, जे जे माने, जे जे देखिजे भूत, ते ते मानिजे भगवंत. भगवंत म्हटल्यानंतर मग कसाही बावटासारखा व्यवहार करायचा, असा अर्थ नाहीये त्याचा. व्यवहारामध्ये, कारण तो मनुष्य त्याच्या 3 गुणानुसार वागणार आहे माझ्याशी. पण माझ्या पोटातलं पाणी न हालता, हे महत्वाचं आहे. माझं चित्त कुठेही क्षुब्ध होऊ न देता, माझं अंतःकरण कुठेही विकारी होऊ न देता, व्यवहार जसा केला पाहिजे तसाच करायचा. पण तो तेवढ्यापुरती फक्त. इट शुड बी अ ट्रान्झॅक्शन, नॉट अ स्ट्रॅटेजी. व्यवहार पुरतं झालं, तेवढ्यापुरती आहे ते संपलं. त्याच्याशी व्यवहार जसा करायचा. एखादा फसवायला आला समजा मला, फसवून घेणं म्हणजे मी परमार्थी काय सिद्ध होत नाही त्याच्यात. त्याला बावळट म्हणतात. त्याच्यासाठी हे तत्वज्ञान आपल्याला सगळं वापरायचं. त्यामुळे प्रकृतीच नामरूपांचा अतिरेक करते. त्यामुळे नामरूप, अध्यारोपित नामरूप, तो अध्यारोपित शब्द आत्तापुरते आपण सोडून देऊ, कारण आपली ही सगळी जी भाषा सुरू आहे ती अध्यारोपाचीच आहे. विषय तोच सुरू आहे. कारण आपण काय पाहतो आहोत? पुन्हा एकदा तत्पदाचा वाच्यार्थ पाहतो आहोत. त्यामुळे अध्यारोपित आहे. अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्मनिर्दिश्यते, असा विचार आपण केला. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही, म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. आणि प्रकृती तर माझ्या अधिष्ठान स्वरूपाचे ठिकाणी भासते. आता आला शब्द, हे सारखं लक्षात ठेवावं लागतं. कारण काय आहे, मगाशी मी उदाहरण तर देऊन गेलो. काय? कोणतं उदाहरण दिलं तुम्ही? माती म्हणजे प्रकृती आणि मडकं म्हणजे विकृती, असं उदाहरण मी दिलं. पण त्याच्यामध्ये मातीच रूपांतरित झालेली आहे. त्याला परिणामवाद असं म्हणतात. तो परिणामवाद इथे सांगायचा नाही, कारण नाही तर त्याने काय होईल? ईश्वर विकारी ठरेल. म्हणून ते भासते शब्द. पण काय आहे, आपल्याला कळलं पाहिजे का अभ्यासक म्हणून. कारण मांडणी करताना कधी कधी परिणामवाद सांगितला जातो, विवर्तवाद सांगितला जातो, ईश्वर कारणवाद सांगितला जातो. हे वेगवेगळे वाद आहेत. अंतिमतः काय सत्य आपल्याला माहिती पाहिजे, आणि आपण काय वाचतो आहोत, कशाचा अभ्यास करतो हे कळलं पाहिजे. म्हणून माऊलीने आठवण करून दिली, प्रकृती तर माझ्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी भासते, याविषयी खोटे असे काही नाही. म्हणून प्रकृती विशिष्ट असलेला मी जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण आहे, किंवा मी जगाच्या प्रारंभी, मध्ये आणि शेवटी
आहे म्हणजे काय, थोडक्यामध्ये प्रारंभी, मध्ये आणि शेवटी आहे हे सांगणं, याचा अर्थ मी अखंड आहे असा त्याचा अर्थ होतो. आता कल्पना करा, जगाच्या प्रारंभी म्हणजे सत एव सौम्य इदमग्र आसी, या श्रुतीचा आपण बऱ्याच वेळा विचार केलेला आहे. जग निर्माण होण्याच्या आधी पण मी आहे. मी म्हणजे भगवंत म्हणतात आहे, मी आहे. आता भगवंत म्हणतात आहे तिथे ईश्वराचा अर्थ, तिथे ब्रह्म असा अर्थ होतो, ते सोडून द्या पण बारका वागता. पण भगवंत म्हणतात आहे मी जगाच्या प्रारंभी म्हणजे जग निर्माण होण्याच्या आधी पण मी आहे. जग आहे तरी मी आहे, आणि ते संपलं तरी मी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. काय, की मी या सगळ्याचं अधिष्ठान आहे आणि माझ्या ठिकाणी हे भास्त प्रकृती विशिष्ट असलेला मी. पुन्हा एकदा प्रकृती विशिष्ट शब्द घातलाय बादल, की जे विशेषण सारखं वापरतात आहे, कारण ते ईश्वराचा विचार सुरू व्हायचं, विस्मरण होऊ नये. प्रकृती विशिष्ट म्हणजे ईश्वर. जगाच्या उत्पत्ती स्थितीला याला मीच कारण आहे, किंवा जगाच्या प्रारंभी, मध्ये आणि शेवटी मी आहे. आणि बिंबे येथ आन नाही असं म्हटलंय. खोटे असं त्याच्याबद्दल काहीही नाही. त्याला इथे विवर्त उपादान असं म्हणतात त्याला. आपण उपादान शब्द शिकलो एकदा, पुन्हा करूया विचार या संदर्भामध्ये. उपादान कारण जे आहे त्याला विवर्त उपादान सांगून टाकतो. आता आलाच आहे विषय, तर व्याख्या माहिती असेल. पुन्हा तेच उदाहरण आपण घेऊया. माती मडक्याचं उपादान कारण आहे. वाक्य पूर्ण झालं, सोपं आहे समजायला. कारण मडकं जरी असलं तरी मातीच आहे, फक्त ती वेगळ्या आकारामध्ये आणि वेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसते आहे किंवा भासते आहे. बरोबर, याला म्हणायचं उपादान कारण. पण मडकं तयार करायला अजून एक कारण असतं. कोण? कुंभार. कुंभाराशिवाय मडकं कसं होईल? त्याला म्हणतात निमित्त कारण. कारण कुंभाराने तयार केलं, कुंभाराशिवाय मडकं होत नाही, मान्य. पण कुंभार म्हणजे मडकं नव्हे. पण माती म्हणजे मडकं आणि मडकं म्हणजे माती. कारण मडकं होण्याच्या आधी माती आहे, मडकं असतानाही माती आहे, आणि मडकं संपल्यानंतरही माती आहे. याला म्हणायचं उपादान कारण. कुंभार निमित्त कारण. आता जगताचं कारण आपण बघितलं. आपण मागे 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 जात त्या प्रकृती, दोन प्रकृती, मग त्यांच्या अजून सूक्ष्म अवस्था, त्याच्या मागे आपण गेलो. भगवंतांनी सांगितलं की त्यांच्या मागे तर मीच मीच या सगळ्याचं कारण आहे. म्हणजे त्या मायेच्या रूपाने तो उपादान कारण झालेला आहे. मग निमित्त कारण कोण आहे? तिथे कुंभार होता मडकं करताना, इथं कोण आहे? निमित्त कारणही ईश्वरच आहे. म्हणून त्याला अभिन्न निमित्त पादान कारण असा एक मोठा शब्द आहे. त्याची फोड करून मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. फक्त असे शब्द आले की आपण दचकतो. दचकण्याची काही गरज नाही. अर्थ कळला की त्यातलं काठिण्य असतं ते निघून जातं. अभिन्न निमित्त पादान कारण म्हणजे तो निमित्त कारणही तोच आहे, उपादान कारणही तोच आहे, आणि म्हणून तो उपादान असल्यामुळे त्याच्यापासून भिन्न सुद्धा नाही. अभिन्न, अभिन्न निमित्त पादान कारण. इथे 6वा श्लोक आपला संपला आणि परमपूज्य काकांनी 6 श्लोकांचा गट केलेला आहे. त्यामुळे आपण बऱ्याच काळाने गीतादीपस्तंभकडे वळतो आहोत. फार नाही आहे, 2 परिच्छेद आहेत आपल्या उरलेल्या वेळात, ते पूर्ण होतील. मी वाचतो. पण मी जसं म्हणालो, काकांनी पहिला जे श्लोक क्रमांक 1 ते 6 असा गट केलेला आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपली थोडक्यात थोडीशी उजळणीच होणार आहे. चांगली गोष्ट आहे. त्याचा अर्थ वाचतो आणि त्याचं विवेचन वाचतो. 2 परिच्छेद आहेत. श्री भगवान वाच मय्यासक्त मनः पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रमाम यथा ज्ञास्यसी तच्छृणु. या श्लोकापासून सुरुवात केलेली आहे की हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन स्थिर ठेवून, माझ्याच आश्रयाला राहून कर्मयोगाचा अभ्यास करीत असताना. 2 मिनिट. त्याच्या आधी पण एक परिच्छेद आलेला आहे. तो बहुतेक आपण वाचला नसावा असं मला वाटतं. तो वाचला होता बहुतेक. तो वाचला होता मागच्या. बरोबर, ठीक आहे. संपूर्णपणे कसे ओळखशील ते तू ऐक. तुला हे ज्ञान मी विज्ञानासह संपूर्ण सांगतो. ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्य अशेषतः. ते बोलणं सुरू आहे. तुला हे ज्ञान मी विज्ञानासह पूर्णपणे सांगतो, आणि ते जाणल्यावर ह्या जगात जाणण्यासारखे काही राहत नाही.
कालच मी कोणाशी तरी बोलत होतो की त्याचं जे महात्म्य आहे, त्याची जी काय याचं एवढं महात्म्य आहे की हे, अरे हे ज्ञान असं आहे, भगवंतांनी आपल्याला पाहिलं होतं आपण ते जिज्ञासा जागृत करून देतात की असं हे ज्ञान आहे की आता एकदा हे जाणलं ना की या जगात जाणण्यासारखं काही उरत नाही. हे सारखं आपल्याला आठवायचं साधनेच्या वेळेला, जेव्हा कंटाळा येतो साधना करताना, लक्ष लागत नाही, तेव्हा ह्या गोष्टी आठवायच्या असतात. हजारो माणसातील क्वचित कोणी आत्मज्ञानासाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्यातील क्वचित कोणाला माझे यथार्थ ज्ञान होते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार अशी विविध प्रकारे माझी प्रकृती काय आहे, विभागलेली आहे. अर्जुना, ही माझी अपरा म्हणजे काय, अचेतन प्रकृती साध्या भाषेमध्ये असून जिच्यामुळे जगाची धारणा होते, ती माझी पराप्रकृती म्हणजे चेतन आहे. छान केला, जगाची धारणा होते, आपण तो आत्ताच अभ्यास केला. ती जीवसृष्टी आहे आणि उत्पन्न झालेले सर्व पदार्थ माझ्या परा व अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होत असल्याने मीच जगाचे उत्पत्ती व लयस्थान आहे असे जाणून घे. त्याला अर्थ आता विवेचन पाहूया. मागील अध्यायाच्या शेवटी श्रद्धावान भजते यो माम असे ज्या माम संबंधी म्हटले आहे त्याचे यथार्थ स्वरूप देव आता सांगतात. आपण भरपूर विचार केला की अध्याय क्रमांक 6 आणि 7 त्याची संगती कशी आहे, तो आपण विचार केलेला आहे. म्हणजे ते स्वतःचे स्वरूप सांगत आहेत. 12व्या अध्यायाचे अखेरपर्यंत हेच परोपरीने सांगितले जाणार आहे. पुन्हा एकदा तत्पदाचं वर्णन 12व्या अध्यायापर्यंत सुरू राहणार आहे. 9व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात पुन्हा ज्ञानम विज्ञान सहितम ज्ञात्वा असे म्हटले आहे. ज्याच्यामध्ये अंतःकरणाचे समर्पण करावे सांगितले, तो देव कसा आहे, कोण आहे व त्या समर्पणाने काय होते, हे सर्व ज्ञान भक्ताला असणे आवश्यक आहे. आत्मज्ञान किती दुर्मिळ आहे हे सांगून त्या ज्ञानाचे अनन्यसाधारण महात्म्य देवांनी सांगितले. प्रत्येक पारमार्थिक कृती समजून उमजून करावी असा संतांचाही आग्रह आहे. म्हणजे आपल्याला स्पष्ट माहिती पाहिजे की मी साधनेच्या नावाने जे करतो आहे त्यांनी काय होणार आहे आणि काय होणार नाही, हेही तेवढंच महत्वाचं आहे. पंचमहाभूतांच्या विशिष्ट प्रमाणातील एकीकरणाने विश्वरूप अचेतन सृष्टी घडली आहे. आता ही भूते व साभास अंतःकरण मिळून चेतन सृष्टी तयार झाली आहे. ह्या सर्व सृष्टीचा ईश्वर हा स्वामी असून तोही जीवाच्या गटातील असला तरी जगाचा निर्माता, शास्ता व संहार करता आहे. ब्रह्मरूप श्रीकृष्ण हा सर्वांहून अलिप्त आहे व तोच भक्ताचे मूळ स्वरूप आहे. त्याच्या अधिष्ठानावर अध्यस्त विश्व, मगाशीचा शब्द, भासते आणि हे अधिष्ठान जाणणाऱ्याला खरा सर्वज्ञ म्हणतात. काकांचं शेवटचं वाक्य आहे, दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणारा, खिशातील नोटांचे नंबर सांगणारा, भूत भविष्य जाणणारा पारमार्थिक दृष्ट्या सर्वज्ञ नसतो. आणि आपल्याला आकर्षण कोणाचं असतं, अरे त्यांनी मागच्या वर्षी सांगितलं होतं यावर्षी काय घडणार आहे, लगेच पायावर डोकं. आणि ते उल्लेख केलाय पहा, ज्ञान निरूपण दासबोध. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे अशी जी यादी आहे समर्थांची, त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे दासबोधामध्ये की भूत भविष्य वर्तमान अवके आहे परिच्छिन्न, यासीही म्हणजेत ज्ञान परिते ज्ञान नव्हे, समर्थ म्हणतात. हे काय, भूत भविष्य वर्तमानातील सर्व घटना ते बरोबर सांगतात. असा जो असतो ना, त्याचं पाहिलं की आपल्याला काय होतं, लोक चकित होऊन जातात आणि त्यांना असं वाटतं की अरे हे ज्ञान आहे, इथे वंदन करायला हवं आहे. मी का सांगतोय माहिती आहे का, कारण समाजामध्ये आज खूप जी एक फसवेगिरी, बुवाबाजी हा जो एक प्रकार, त्याच्यामुळे समाज परमार्थापासून कधी कधी दूर जातो. ते या कारणाने होतं. कारण असेल एखाद्याला ज्ञान, केली असेल तपश्चर्या, आपण तपश्चर्याचं मूल्य इथे कमी करत नाहीये, किंवा असं एखादं काही प्राप्त झाली असेल त्यांना शक्ती,
त्याचंही मूल्य कमी करत नाही आहे. पण जर याचा उपयोग कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी, दुसऱ्याला फसवण्यासाठी करत असेल, तर त्यातून काय निर्माण होतं? भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे वगैरे. हे जे परमपूज्य काकांच्या भाषेत प्रदूषण परमार्थातलं, जे प्रत्येक क्षेत्रात असतं तसं परमार्थातही आहे. पण मुद्दा असा आहे, मला आता एवढंच सांगायचं आत्ताच्या संदर्भात, आणि थांबूया आपण, वेळ झाली आपली, की हे आहे म्हणजे ज्ञान आहे असं नव्हे. ते आत्ता स्पष्ट केलं परमपूज्य काकांनी, की परमार्थाच्या दृष्टीने याला ज्ञान म्हणत नाही. कदाचित हे असेल बरं, आणि परमार्थाचंही ज्ञान, परमार्थाच्या दृष्टीने सुद्धा तो ज्ञानी पुरुष असू शकतो, शक्य आहे. कारण ह्या ज्या शक्ती आहेत त्या तपश्चर्येने प्राप्त होतात, पण त्याचा शुद्ध निखळ परमार्थाशी काही संबंध नाही, हे आपल्या डोक्यात स्पष्ट पाहिजे. त्यामुळे एखादा ज्ञानी म्हणजे विज्ञानासह ज्ञान झालेला, आत्ताच्या अध्यायाची भाषा वापरायची झाली तर, असू शकतो, आणि त्याच्याकडे अशा शक्ती पण असू शकतात. एक दृष्टांत सांगतो आणि थांबतो. समजा माझ्या घरामध्ये तंबोरा आहे. समजा तुम्ही माझ्या घरी आले, तुम्हाला कोपऱ्यात ठेवलेला तंबोरा दिसला, कारण तो कोपऱ्यात ठेवायचा असतो, कारण तो दाखवायचा असतो सगळ्यांना. कळलं पाहिजे ना? आता माझ्या घरात तंबोरा आहे म्हणजे मी गायक आहे असा अर्थ होतो का? नाही. मी गायक असू शकतो, पण माझ्याकडे तंबोरा नसू शकतो. आणि मी गायक असूही शकतो आणि माझ्याकडे तंबोरा सुद्धा असू शकतो. तंबोरा घरात ठेवणं हे जसं गायक असण्याचं लक्षण नव्हे. गायकाकडे तंबोरा असतोय बरोबर, पण तंबोरा आहे म्हणून गायक होत नाही. दृष्टांत व्यवहारातला. तसं या दोन गोष्टींचा गोंधळ आपल्या मनामध्ये कुठेतरी असेल, की कुठेतरी काहीतरी चमत्कार दिसला म्हणजे झालं, हे आत्मज्ञानीच आहेत पुरुष, असं समजून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. तपासून घ्यावं. मी जसं म्हणालो, दोन्ही असू शकतं, अगदी असू शकतं, काही प्रश्न नाही. पण हे दुसरं असलंच पाहिजे असा हट्ट सुद्धा आपण करू शकत नाही, कारण त्याची आवश्यकता नाही. या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. हे मागच्या वेळेला 2-3 वेळेला बोललो होतो, पण आज पुन्हा एकदा विषय आला, परमपूज्य काकांचं वाक्य झालं त्याच्यात, म्हणून बोललो. असो, आज आपली वेळ होऊन गेली आहे, तर आज आपण इथेच थांबूया आणि आजचं चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.